नमस्कार, स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ SM2 या आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आजच्या माझ्या पर्सनल ब्लॉगमध्ये देखील तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमचे अण्णा म्हणजे माझे चुलत सासरे आहेत त्यांचा 80वा वाढदिवस गावाकडे म्हणजे आमच्या कोकणात कसा साजरा केला तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर खूप गडबड होती त्यामुळे बरेचसे व्हिडिओ मला रेकॉर्ड करता नाही आले, म्हणजे आम्ही कशी तयारी वगैरे केली तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते। मस्त आम्ही दारासमोर रांगोळी वगैरे काढली होती, त्याच्यानंतर केक ऑर्डर केला होता आणि सुरुवातीला असं ते ताटामध्ये तुम्ही बघितलं 80 नंबर ज्या मेणाच्या पंत्या असतात ना, तर त्यांनी 80 नंबर असा लिहिला होता। आणि मग आम्ही ज्या म्हणजे त्यांच्या सुना म्हणजे मुली आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना असं एकत्रित ओवाळलं। त्याच्यानंतर आमच्या गावातल्या ज्या काही महिला आहेत, जे काही पुरुष मंडळी आहे, ज्येष्ठ मंडळी वगैरे, त्या सगळ्यांनी एक एक करून येऊन त्यांना त्यांचं औक्षण केलं। आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आमचं हे घर आणि घराचं अंगण आहे, अंगणामध्ये किती सारी लोकं आली होती, गावातली जवळजवळ सगळी मंडळी आली होती। त्याच्यामुळे कार्यक्रमाला खरंच चांद लागले असं आपण म्हणू शकतो। त्यानंतर असं सगळ्यांनी ओवाळून झाल्यानंतर गावातले जे गावकरी मंडळी आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, ते अण्णांबद्दल 4 शब्द बोलले, म्हणजे त्यांचा आजपर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांच्याकडून आपल्याला काय काय शिकता येऊ शकतं। जसं त्यांनी आजपर्यंत त्यांचं निरोगी आयुष्य ते जगलेले आहेत, तर ते सगळं गोष्टी खूप शिकण्यासारख्या आहेत त्यांच्याकडून। तर ते सगळं त्यांच्याबद्दल एक थोडक्यात एक भाषण त्यांच्याविषयी केलं आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी त्यांना जे काही गिफ्ट वगैरे आणलं होतं ते दिलं, केक कट केला आणि त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता। व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण होतं। तर जे पुऱ्या वगैरे होते ते आम्ही घरीच बनवला, भात वगैरे। बाकीचं जे आहे ते बाहेरून ऑर्डर केलं होतं, म्हणजे आमच्या ज्या मोठ्या वहिनी आहेत गोव्याला, त्यांचं गोव्यावरून त्यांनी त्यांच्या ओळखी आहेत तर तिथून त्यांनी ते जेवण ऑर्डर केलं होतं। तर ह्याचे जे शॉर्ट व्हिडिओ आहे तर तुम्हाला बॅकग्राऊंड ऐकायला यायला पाहिजे, तर त्याच्यासाठी काही जे शॉर्ट व्हिडिओ आहे ते मी अपलोड करीनच लवकर। त्याच्यानंतर मुलांनीसुद्धा खूप एन्जॉय केलं आणि अण्णांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळी फॅमिली म्हणजे नंदा, त्यांचे मिस्टर, भाऊजी वगैरे सगळेजण एकत्र आलो होतो। त्याच्यामुळे आमचे हे जे काही 2-3 दिवस होते ते खूप छान आनंदात गेले। मस्त आम्ही रात्री संगीत खुर्ची वगैरे खेळलो, पण ते सगळं मला असं रेकॉर्ड करता नाही आलं, पण आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं। आणि असं फॅमिली जेव्हा एकत्र येते तेव्हाच एकमेकांचे स्वभाव, विचारांची देवाणघेवाण होते। तर ज्या म्हणजे भाऊजींशी वगैरे मी जास्त बोलत नव्हती तर त्यांच्याशी सुद्धा चांगली ओळख झाली। त्याच्यामुळे खूप असं म्हणजे छान वातावरण तयार झालं होतं गावी। असं वाटतं की दरवर्षी परत असं सगळ्यांनी एकत्र यावं आणि मस्तपैकी एन्जॉय करावं, तर असं वाटत होतं। आणि नक्कीच आम्ही असे कार्यक्रम म्हणजे वाढदिवस जरी नसला तरी असे एकत्र येऊन छानपैकी एन्जॉय करू। तरी ते बघू शकता ज्या गावच्या आमच्या महिला आहेत सगळ्या, तर ते असं पुऱ्या वगैरे सगळ्या अशा गावातल्या महिला एकत्र येऊन नेहमीच कार्यक्रमाला मदत करत असतात। तर इथे थोडक्यात स्पीच जे आहे ते मी तुम्हाला ऐकवते। सलग 36 वर्ष त्यांनी आपली सेवा बजावल्यानंतर ते 2005 मध्ये या सेवेतून निवृत्त झाले। मुंबईला असताना कांजूरबार, त्याच्यानंतर विरार आणि त्याच्यानंतर सध्या ते डोंबिवली येथे कायमस्वरूपी स्थायिक झालेले आहेत आपल्या कुटुंबियासमोर। जरी मुंबईला असले तरी अण्णांचा स्वभाव पहिल्यापासून पाहिला तर अण्णा हे कुटुंब वत्सल आहेत आणि त्याच्यामुळे आपलं कुटुंब आणि घराकडील आपले भाऊ आणि आपले पुतणे यांचं कुटुंब या सर्वावर त्यांचं अगदी बारीक लक्ष होतं आणि त्याप्रमाणे आजपर्यंत ही त्यांची वाटचाल सर्वांना आदर्श वाटावी अशी चालू आहे, अजूनपर्यंत आहे लक्ष। विशेष म्हणजे आपला कामधंदा हा नित्य नियमामध्ये आणि प्रामाणिकपणे करावा असा त्यांचा पहिल्यापासून कामाची पद्धत आहे। आणि दुसरं म्हणजे आपण म्हणतो की अन्न हे परब्रह्म असं म्हणतो, फक्त आपण म्हणतो, परंतु ते आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये कोणत्या प्रकारे आचरणात आणावं हे आपण सगळ्यांनी अण्णाकडून शिकावं। आणि त्यानुसार आपल्या वाडीतील आता जे काही 2-3 जुने जाणते आपली वाडीत आहेत ते 80 वर्षाच्या आसपास ज्यांचे वय झालं अशा सगळ्यामध्ये मला वाटतं एक चरटकर असते आणि अण्णा असे भाई मजून आमचे 80च्या आसपास गेलेले, 76च्या आसपास जाईल, पण 2 मंडे जाणती मंडे, एक आपले तात्या चरटकर आणि दुसरे अण्णा, असे 2 आपल्या वर्गात आपल्या वाडीतील जाणते। आणि आज खरं म्हणजे अतिशय उत्साहाने अण्णांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे।
80 वर्ष आपण पाहिलं अण्णांकडे तर अजून आपण म्हणतो की जीवेत शरदशतम अण्णा आपण आयुष्याची 100 वर्ष पूर्ण करावी आणि अण्णा निश्चित करतील. हा वाढदिवस आपण सर्वांनी साजरा करा. हा वाढदिवस आपण सर्वांनी याहीपेक्षा मोठा साजरा करू अशी आमची इच्छा आहे. आणि आपल्याकडून खरं म्हणजे घ्यायचं सगळं जे तरुण आहे ह्या तरुण वर्गाने आपल्याकडून घेण्यासारखे अनेक गुण आहेत. आपलं उद्दिष्टाचं यशस्वी पाठलाग करणं, निर्व्यसनी असणं, कुटुंब अवस्थेत असणं, हे सगळे गुण अण्णांचे गुण घेण्यासारखे आहेत. या सर्व गुणांचा आपण जे तरुण वर्ग आहेत या तरुण वर्गाने सुद्धा अनुकरण करावं असं मी अण्णांच्या या 81व्या माझा पण सहमत आहे याच्यात. असं अण्णांच्या या वाढदिवसानिमित्त सगळं मी आवाहन करतो. त्यानंतर पाहिलं तुम्ही सर अण्णांबद्दल किती भरभरून बोलत होते. जणू काही आमच्या सगळ्यांच्याच मनातील त्या भावना सरांच्या तोंडून व्यक्त होत होत्या. आम्हाला ॲक्च्युली असं काही म्हणजे बोलता नाही आलं कारण की खूप कार्यक्रमाची अशी म्हणजे घाईघाई सगळी झाली होती. सगळ्यांना भूक लागली होती. दुपारचे जवळजवळ 1:30 वाजले होते आणि जेवणाची पण तयारी करायची होती. केक कटिंग बाकी होता. त्याच्यामुळे बाकी अजून कोण अण्णांबद्दल काही जास्त बोललं नाही. पण सर जे काही बोलले ते जवळजवळ सगळ्यांच्याच त्या भावना होत्या. आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला अण्णांसारखे व्यक्तिमत्व सासरे म्हणून लाभले. म्हणजे आम्ही दरवर्षी जेव्हा गावी जातो तसं कुठलंच दडपण नसतं की बाबा हे सासरे आहे त्यांच्यासमोर हे कसं किंवा असं काहीच नाही. मस्त आम्ही छान एन्जॉय करतो. त्याच्यामुळे दरवर्षी असं गावी जावंसं वाटतं. आणि हे जे सगळं घर वगैरे आहे ते सगळं अण्णांनी उभं केलेलं आहे. आणि अण्णा खरंच आमच्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. मी फक्त हे व्हिडिओसाठी असं बोलत नाही आहे, पण जे मला तेव्हा बोलताना आलं ते मी आत्ता बोलते व्हिडिओ थ्रू की अण्णा म्हणजे माझ्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे खरंच. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझी गाणी तुम्ही ऐकताय ना तर त्या गाण्यांवर सुद्धा कमेंट करा. जे काही असेल ते चांगले वाईट म्हणजे मला जेणेकरून कळेल की मी जे गाते ते व्यवस्थित गाते की नाही. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.